पुसद नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत एक खळबळजनक विधान केले आहे। काँग्रेस 2029 पर्यंत पूर्णपणे संपुष्टात येईल असं धडक वक्तव्य करून त्यांनी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगविली आहे। बावनकुळे यांनी दावा केला आहे की काँग्रेसची संघटनात्मक शक्ती ढासळत चालली आहे आणि राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश करीत आहेत। विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार यांच्या स्वतःच्या गावात तब्बल 6000 काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला। पुसदमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। आता या विधानानंतर पुसदच नव्हे तर संपूर्ण राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत। 2.5 कोटी लाडक्या बहिणीची योजनेची मजबूतीकरण होणार आहे। काँग्रेस पार्टी 2029 मध्ये सर्वात किंचित पार्टी होणार। काय होणार आहे? कारण काय? मी काल वडेट्टीवारच्या गावामध्ये 6000 कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला। राहुल भुंबावरा सर्वांनी काल बाबूराव झाडे काँग्रेसचे नेते त्यांच्या मुलाने पक्ष प्रवेश केला। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टीचे रोज कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत, पार्टी सोडत आहेत। मी त्यांना विचारलं तुम्ही पार्टी का सोडताय? ते म्हणले साहेब भाजपमध्ये आम्हाला नगरसेवक वगैरे भरायचं नाही, जिल्हा परिषद पाहिजे नाही आहे, मोठे मोठे नेते काँग्रेस सोडतात। त्यांनी सांगितलं या पार्टीची हालत फार खराब झाली आहे। आमच्या पार्टीची हालत अशी आहे की वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही, नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही, दोघे म्हणून आमच्या सुनील केदारकडे कोणी बघत नाही, तिघे म्हणून यशवंतीताई ठाकूरकडे कोणी विचारत नाही, चौघे म्हणून आपल्या हर्षवर्धन सोपकाळे कोणी विचारत नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीकडे कोणी विचारत नाही। फार काँग्रेस खराब झाली।